इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. शहरातील नामांकित ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलमध्ये एका 20 वर्षीय विद्यार्थ्याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 18 डिसेंबर रोजी रात्री 11:30च्या सुमारास घडली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत. विद्याधर प्रकाश शिंदे वय 20 राहणार कळंब जिल्हा धाराशिव, सध्या राहणार MK ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी तळे हिप्परगा सोलापूर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कॉलेजच्या हॉस्टेलमधील रूम क्रमांक 408 मध्ये राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार रात्री 11:30 वाजता हॉस्टेलमधील विद्याधर बेशुद्धावस्थेत लटकलेला दिसला. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. विद्याधरला खाली उतरवून तातडीने सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस तपास करत असून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. या घटनेमुळे परिसरातून खळबळ उडाली आहे. मयत विद्याधर याचे नातेवाईक सिव्हिल रुग्णालयात दाखल झाले. त्याच्या मागे आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.